शाळेच्या परीक्षेतील पेपर हा दुसऱ्याची कॉपी करून सोडवता येतो, परंतु आपल्या आयुष्याच्या परीक्षेतील पेपर हा दुसऱ्या कोणाचीही कॉपी करून सोडवता येत नाही. कारण इथं प्रत्येकाच्या जीवनातील प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते. त्यामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावणं फार महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळात माणसाकडे घड्याळी नव्हत्या, परंतु वेळ मात्र प्रत्येकाकडे होता. आता प्रत्येकाकडे घड्याळी झाल्या, परंतु वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही. तुम्ही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवल्याशिवाय हे जग तुम्हाला किंमत देणार नाही. कारण या जगाचा नियम आहे दादांनो, या जगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ज्यावेळी ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता आळंदीमध्ये जायचे, घरोघरी फिरायचे, त्यावेळी लोकांनी आपापली दारं बंद करायची. संन्याशाच्या कार्टेच्या चरणस्पर्शाने आपलं घर अपवित्र झालं म्हणून घरामध्ये गोमूत्र शिंपडायची. तेच लोक ज्यावेळी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, निर्जीव भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्यावेळी तीच लोक ज्ञानोबरायाच्या चरणस्पर्शाने आपलं घर पवित्र व्हावं, ज्ञानोबरायाच्या चरणाची धूळ आपल्या घराला लागावी म्हणून ज्ञानोबरायांचे चरणी लोटांगण घ्यायचे. दादांनो, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तुम्ही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवल्याशिवाय हे जग तुम्हाला किंमत देणार नाही. ज्याची तब्येत खराब आहे त्याच्यासोबत नेहमी राहा, परंतु ज्याची नियत खराब आहे त्याच्यासोबत एक क्षणभरही राहू नका. जो वेडा आहे एक वेळ त्याची संगत करा, जो शहाणा आहे त्याचीही संगत करा, परंतु जो अतिशहाणा आहे ना त्याची संगत कधीच करू नका. शेतकरी मुलगा म्हटलं की मुलगी म्हणते मला शेतकरी नवरा नको. मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जावई सरकारी नोकरीवाला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, राहायला 4-5 मजली बंगला असला पाहिजे, नावाला का होईना 10-15 एकर त्याला शेती असली पाहिजे. आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे, अशी सध्या डिमांड आहे दोघांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकऱ्याला कधी हलकं समजू नका. कारण जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी राजा म्हणतात. शेतकरी काल सुद्धा राजाच होता, आज सुद्धा राजाच आहे, आणि शेतकरी उद्या सुद्धा राजाच असणार आहे. जीवनामध्ये बापाचं महत्व किती असतं एका गडदादांनो. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपला बाप जिवंत असतो तोपर्यंत कितीही रिकाम घर असू द्या भरल्या भरल्यासारखं वाटतं, परंतु ज्या दिवशी आपला बाप या जगातून निघून जातो ना त्या दिवशी कितीही पैशानं भरलेलं घर असू द्या रिकामच वाटतं. म्हणून दादांनो, ज्याचा बाप जिवंत तो सर्वात श्रीमंत. सत्ता आणि संपत्तीचा गर्व कधी करू नका. कारण आज जी तुमच्या खिशात 500 रुपयाची नोट आहे ना, उद्या ती नोट दुसऱ्या कोणाच्या ना कोणाच्या तरी खिशात जाणार आहे. आज ज्या जमिनीच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव आहे ना, उद्या त्याच जमिनीच्या सातबाऱ्यावर दुसरं कोणाचं तरी नाव लागणार आहे. आज ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात ना, उद्या त्याच खुर्चीवर दुसरा कोणीतरी बसलेला दिसेल. दादांनो, सत्ता आणि संपत्ती ही काही दिवसाची पाहुणे आहेत. त्यामुळं सत्ता आणि संपत्तीचा गर्व करू नका. घरामध्ये साप निघाला की लोक त्याला काठीने मारतात, आणि तोच साप जर महादेवाच्या पिंडीवरती निघाला की लोक त्याची पूजा करतात. याचा अर्थ लोक तुमची पूजा करतात किंवा तुम्हाला सन्मान देतात असं नाही. तुम्ही ज्या स्थानावर आहात किंवा तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात हे पाहून लोक तुमची पूजा करत असतात. कपडा फाटला तर तो नवीन घेता येतो, पायातील बूट फाटला तर तो नवीन घेता येतो, परंतु आयुष्याचा जोडीदार जर फाटका निघाला ना तर आयुष्याच्या चिंध्या व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जर दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर नियती सुद्धा तुमच्या भावनांशी खेळल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा, थोडा उशीर लागू शकतो, पण हिशोब हा व्याजासहित होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. माणूस जोपर्यंत कामाचा असतो तोपर्यंतच त्याची जागा हृदयामध्ये असते, आणि एकदा का त्याचं काम संपलं की परत त्याची जागा ही पायापाशी असते. दादांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा,
जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये माल आहे तोपर्यंतच तुमची या जगामध्ये देखभाल आहे, आणि एकदा का तुमच्या खिशातील माल संपला की मग मात्र नुसते हाल आहेत.